जय जिनेंद्र आणि नमस्कार. मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. कालचा व्लॉग मी लिस्बनचा पोस्ट केलेला आहे. तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आज आम्ही एक पॅलेस बघायला आलेला आहोत. हा जो पॅलेस आहे तो सिंट्रा एरियातला, म्हणजे लिस्बन पासून एक 30-40 किलोमीटर वरती हा पॅलेस आहे. तर या पॅलेसचा जो कलर आहे तो येलो कलर आणि रेड कलर मधला पॅलेस आहे. तुम्ही कधी असा पॅलेस बघितलेला आहात का? तर आपण आज तो पॅलेस बघायला जाणार आहोत. आतापर्यंत मी बऱ्याच कंट्री फिरले युरोपमध्ये. त्या मानाने पोर्चुगल ही मला सगळ्यात स्वस्त कंट्री वाटली आणि नेदरलँडच्या मानाने तर खूपच स्वस्त आहे. आम्ही एअरबीएनबी वरून डायरेक्ट सिंट्रा पॅलेसला ही कॅब केलेली आहे आणि या 40 किलोमीटरचे आमचे फक्त 17-18 युरो झालेत. थोडस हाईक करत आम्हाला तिकडे वरती जायचं आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया पॅलेस कसा आहे. It's a palace, it's yellow. Have you seen yellow palace? Never. Never. इथे आल्यानंतर मला एक इंटरेस्टिंग गोष्ट कळाली की हा जो पॅलेस बघता ना तुम्ही, या पॅलेसच्या ऐवजी पूर्वी इथे एक मठ होता. तर 1700च्या काळात लिस्बनमध्ये खूप मोठा भूकंप झालेला आणि त्या भूकंपामध्ये इथल्या जागेचं प्रचंड नुकसान झालेलं. तो जो मठ आहे तो पडून गेलेला, इथल्या भिंती वगैरे सगळ्या पडीक झालेल्या. ही जागा राजाला खूप आवडलेली. त्याच्या आजूबाजूचा समुद्र, डोंगर, हिरवळ हे पाहून त्यांनी ठरवलं की मी माझ्या स्वप्नातला राजवाडा आता इथेच बनवणार. राजवाड्याच्या मुख्य दरवाजावर ही अर्धा माणूस आणि अर्धा मासा असणारी ही भयानक पण नक्षीदार अशी मूर्ती आहे आणि ती समुद्र आणि पृथ्वीच्या निर्मितीचं प्रतीक मानलं जातं. पॅलेसवरून जी सिनरी दिसते आहे ती खरंच शब्दात मांडणं फार कठीण आहे. माझ्या समोर एक तुम्हाला कॅसल दिसेल. त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णपणे घनदाट जंगल आहे. खाली हे सिंट्रा शहर वसलेलं आहे आणि मागे तो अटलांटिक महासागर दिसत आहे. बहुधा म्हणूनच इथल्या या सुंदर लँडस्केपमुळे, इथल्या या डिफरंट कलर स्टाईलमुळे हा जो पॅलेस आहे हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये येतो. इथल्या पेना पॅलेसमध्ये बोटॅनिकल गार्डन सुद्धा आहे. त्याचे सुद्धा तिकीट काढावे लागते आणि ते खूप सुंदर आहे. मुलं सुद्धा तिथे एन्जॉय करतील असं ते बोटॅनिकल गार्डन आहे. मी जर व्लॉगमध्ये अपलोड केला असता तर व्लॉग खूप मोठा झाला असता. चला आता पेना पॅलेस तर एक्सप्लोर करून झालं. आता युरोपमधली ऑटो रिक्षाची राईड घेऊन आम्ही चाललो आहोत इथली एक रहस्यमय विहीर बघण्यासाठी. कशात बसले आपण? Auto rickshaw. जरा जरा तिकडून. I thought it was an auto rickshaw. But in India you call it auto rickshaw. बंटी. रंगबिरंगी पेना पॅलेस बघितल्यानंतर आता आम्ही हा जो दगडी पॅलेस बघत आहात हा अंधार, भुयारे, इमॅजिनेशन, सस्पेन्स, गुप्त चिन्हे अशा प्रकारे हा बनवलेला पॅलेस आहे. तर मंडळी असे म्हणतात की हा ज्याने पॅलेस बनवला तो माणूस साधा सुद्धा नव्हता. हा अत्यंत श्रीमंत माणूस होता आणि त्याला गुप्त विद्या, गूढ विज्ञान, रसायनशास्त्र अशा गुप्त संघटनेशी रिलेटेड असलेल्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता. चला पेन्ना पॅलेस बघितल्यानंतर आता हा पॅलेस बघायला सुरुवात करायच्या आधी आणि किती वेळ लागेल या पॅलेसमध्ये काहीच माहिती नव्हतं. तर आता लंच टाइम झालेला आहे. इथल्याच या रेस्टॉरंटमध्ये काहीतरी जेवून घेऊ.
व्हेजिटेरियन लजानिया. लजानिया आहे एकच आहे व्हेजिटेरियन. फक्त व्हेजिटेरियन लजानिया. सूप आहे, सँडविच आहे. It's in Papa's bag. More and more they go to computer. क्विंटा द रिगालरियाच्या या मेन पॅलेसकडे बघून असं वाटतं की एखाद्या हॉलिवूड हॉरर मूवी मधला किंवा एका भुताटकीच्या पिक्चर मधला हा पॅलेस असावा. कारण या पॅलेसच्या ज्या भिंती आहेत ह्या करड्या कलरच्या, काळ्या कलरच्या दिसत आहेत आणि या पॅलेसच्या भिंतींवरती, या मनोऱ्यांवरती चित्र विचित्र प्राण्यांची नक्षी कोरलेली आहे आणि ते जे मनोरे आहेत ते सुद्धा असे एकदम टोकेरी आहेत. इथे तुम्ही कुठेही नजर टाकली तर तुम्हाला काही ना काही गुप्त संकेत, गुप्त चिन्ह लपलेली दिसतील. असे म्हटले जाते की इथल्या मालकाने येणाऱ्या पाहुण्यांना कोडे घालण्यासाठी आणि आपले गुप्त संदेश देण्यासाठी इथल्या या बागेची रचना चक्रव्यूहासारखी केलेली आहे. इथल्या या पॅलेस पेक्षा एक मेन अट्रॅक्शन आहे इथली एक रहस्यमय विहीर. ती उलटी विहीर आहे. या व्लॉगच्या शेवटी मी दाखवलेली आहे, त्यामुळे व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. इथे एक म्युझियम आहे. त्या म्युझियम मध्ये आपल्या भारताचा आणि पोर्चुगीजचा जो इतिहास आहे तो कोणत्या शब्दात लिहिलेला आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. जेव्हा वास्को द गामा भारताच्या शोधात निघाला होता तेव्हा स्वर्गात देवांची सभा भरली होती. तर या सभेमध्ये मद्य आणि आनंदाचा देव बॅकस या दोघांचा या प्रवासासाठी विरोध होता. त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जर पश्चिमेकडे गेलो तर पूर्वेकडील देशांवरचं वर्चस्व आपलं कमी होईल. पण ज्युपिटर देवांनी त्यांना भारताकडे जाण्याची परवानगी दिली. समुद्रातील प्रवास चालू असताना मोझंबिक बेटावरील स्थानिक मुसलमानांच्या मोठ्या विरोधाचा सामना त्याला करावा लागला आणि वास्को दी गामाने तिथल्या लोकांना आपल्या पराक्रमाच्या जोरावरती नमवलं. तिथूनच त्यांना एक पायलट म्हणजेच वाटाड्या मिळाला आणि त्याच्याबरोबर ते कालिकत बंदरावरती येऊन पोचले. अशा प्रकारे पोर्तुगलने भारताचा शोधाचा इतिहास लिहिलेला आहे. तर मंडळी, हे बघा, हेच आहे इथलं मेन अट्रॅक्शन आणि यालाच म्हणतात इनिशिएशन वेल. मराठीत सांगायचं झालं तर याला दीक्षा विहीर म्हणतात. पण गंमत म्हणजे ही पाणी काढण्याची विहीर नाही, तर प्रत्यक्षात जमिनीत उलटा 9 मजल्यांचा बांधलेला किल्ला इन्व्हर्टेड मनोरा आहे. ही विहीर दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच रहस्यमय आणि भयानक आहे. आता आम्ही पायऱ्या उतरत खाली चाललो आहोत. असे म्हटले जाते की इथे जुन्या काळात गुप्त संघटना नवीन सदस्यांना सामील करून घेण्यासाठी इथे दीक्षाविधी म्हणजेच एक गुप्त परीक्षा घेतली जायची. विहिरीच्या तळाशी येऊन ही अंधारी भुयारे आहेत आणि या अंधारा भुयारातून रस्ता शोधत बाहेर पडणं म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग मिळणं आणि त्यालाच माणसाचा आध्यात्मिक पुनर्जन्म झाला असे म्हणायचे. इथून बाहेर आल्यानंतर मला इथे एक ब्रिज दिसतो. बघूया आपल्याला त्या ब्रिजवर जाता येतं का, कारण तो ब्रिज एकदम असा दणकट दिसत नाहीये. बघूया, ट्राय करूया. We are going. हो बाळा. This is the what? विश लेक. Okay, let's go. If you want to go there, you want to skip. You can skip. We can skip that. We are already getting that view. चला. चलो. So high. काय आहे ते? वर एक काहीतरी castle. बिस्किट थोडंसं कॅसल. तिथून बघ. Looks like बिस्किट. आज आम्ही 2 पॅलेस बघितलेले आहेत. आज काहीतरी पोर्चुगलमध्ये येऊन टुरिस्टिक प्लेस बघितल्यासारखं फील आलं. आता आम्ही चाललो आहोत सिंट्रा टाउनकडे, म्हणजे सिंट्रा एक छोटंसं गाव आहे, तिकडे आम्ही जाणार आहोत. थोडीफार शॉपिंग बघू, कारण आज आमचा लिस्बन मधला शेवटचा दिवस आहे. Mama, can you for your Mama puzzle? It's a puzzle magnet. Puzzle magnet.
पोर्चुगलमधल्या सगळ्या शॉप्समध्ये तुम्हाला असा हा रंगीबिरंगी कोंबडा सगळीकडे दिसेल. त्याच्या मागे एक रंजक स्टोरी आहे, ती मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगणार आहे. अनेक वर्षापूर्वी एका निष्पाप प्रवाशावरती चोरीचा खोटा आळ आला होता आणि त्यावेळी तिथल्या जजने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. तो प्रवासी त्या न्यायाधीशाच्या घरी गेला आणि तो न्यायाधीश त्यावेळी जेवत होता. त्याच्या टेबलावरती रोस्टेड रूस्टर म्हणजे एक भाजलेला कोंबडा होता. त्यावेळी तो निष्पाप प्रवासी म्हणाला की मी निर्दोष आहे, मी खरं बोलतोय. याचा पुरावा म्हणून जेव्हा मला फाशी दिली जाईल तेव्हा हा भाजलेला जळलेला मेलेला कोंबडा जिवंत होऊन ओरडेल. त्यावेळी न्यायाधीशाने दुर्लक्ष केले. पण आश्चर्य म्हणजे ज्यावेळी त्या प्रवासाला फाशी देण्यासाठी खांबावरती उभं केलं त्यावेळी तो कोंबडा खरंच जिवंत झाला, टेबलावरती उभा राहिला आणि मोठ्याने आरवला. त्यावेळी न्यायाधीश धावत गेले आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. आणि त्यावेळीपासून हा कोंबडा न्याय, विश्वास आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. तुम्ही आता जे बघत आहात ही पोर्चुगल मधली फेमस लिकर आहे, त्याचं नाव जिंजा आहे. ही जिंजा लिकर चेरी पासून बनवतात आणि चॉकलेटच्या कप मधून सर्व केली जाते. गेले 3-4 दिवस पोर्चुगलमध्ये आम्ही रोज संध्याकाळी डिनरला इंडियनच जेवत होतो. तेच रोज रोटी पनीरची भाजी खाऊन कंटाळा आलेला. म्हटलं आज स्पॅगेटी करूया. लिस्बनमध्ये आम्ही जवळजवळ 3 दिवस होतो आणि आता आम्ही चाललो आहोत पोर्चुगलच्या अल्गार्वे रिजन, म्हणजेच हे पोर्चुगलचं साऊथ पार्ट आहे. अल्गार्वे मधील लागूसला जाण्यासाठी आम्ही लिस्बन मधून ट्रेन घेतलेली आहे. हा 3 तासाचा प्रवास आहे आणि बुकिंग सुद्धा तुम्हाला आधी करावं लागतं. अल्गार्वे मध्ये आम्ही काय काय धमाल केली तिथला व्लॉग मी लवकरच अपलोड करेन. पण हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, इंटरेस्टिंग वाटला का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.